हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आहे रुकी ऑन द वे या चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत सुपर हेल्दी असा उपमा। तर यासाठी मी इथे घेतलेला आहे रवा। तो छान असा मी साफ करून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे घेतलेली आहे उडदाची डाळ, मोहरी, कढीपत्ता, वटाणे, गाजर, कोथिंबीर, कांदा आणि हिरव्या मिरच्या। तर चला एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते। तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला यात टाकायची आहे मोहरी। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता देखील चांगला झाल्यानंतर आपण यात टाकणार आहोत हिरव्या मिरच्या आणि एकदा याला मिक्स करून घेऊयात। मिरच्याही छान झालेल्या आहेत। आता आपण यात टाकणार आहोत उडदाची डाळ। उडदाची डाळ ऑप्शनल आहे, पण हे टाकल्यानंतर एक क्रंचीनेस येतो, तर छान लागतं। आता टाकून घेऊयात कांदा। कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, थोडाफार होऊ द्यायचा आहे। कांदा बघू शकता थोडा लाल झालेला आहे। आता आपण यात टाकणार आहोत रवा। याला छान असं मिक्स करून घेऊयात। आता आपण यात टाकून घेणार आहोत कापलेले गाजर, त्याचबरोबर वटाणे। चवीनुसार आपण यात टाकणार आहोत मीठ। हे सर्व एकत्र मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता रव्याला आपल्याला 5 ते 10 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे। रव्यातला कच्चापणा निघून गेला पाहिजे। आता इथे साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। जोपर्यंत आपला रवा भाजला जातोय तोपर्यंत पाणी देखील गरम होईल। बघू शकता रवा छान असं झालेला आहे आणि पाणी देखील गरम झाले। हळूहळू यात पाणी टाकायचं आहे। छानपैकी मिक्स करून घेऊयात। पाण्याची क्वांटिटी जर कमी जास्त तुम्हाला वाटली त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या। छान असा उपमा आपला तयार झालेला आहे। यावर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेऊयात। सुपर हेल्दी आपला उपमा तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।